लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. साकोळ गटातील विजयाचा उमेदवार कोण? शिरोर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ गटातील शेंद येथील जनमताचा कौल. आमदार निलंगेकर यांच्या नेतृत्वात निलंगा विधानसभा मतदारसंघाचा विकास होत आहे. मागील काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असून याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकांना मिळत आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचा भाजपाचे विठ्ठल गुलाबराव वाघमारे यांच्याकडे कौल दिसत आहे. नमस्कार, रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. तरी आपण शिरोर तालुक्यातील साकोळ ह्या गटामध्ये आहोत. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे. तर आपण का नाव आहे का तुमचं? श्रीरंग भालके. गाव कोणचं आहे? शेंद. शेंद गाव. उत्तर शेंद. उत्तर शेंद. अच्छा, उत्तर शेंदमध्ये जे सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका लागलेली आहेत, तर तुमच्या भागामध्ये कोण्या उमेदवाराचं वारं जास्त चालू आहे? आमच्या इथं BJP शिवाय वारं कुणाचं नाही. हां, BJP म्हणलं की आमचं पुरा 12 गाव आमचं BJP पूर्ण गाव. हां. त्याच्या अगोदर तुमच्या गटातून BJPलाच निवडून दिलं होतं तुम्ही. हां. BJPने काही विकास केला का ह्याच्या अगोदर? काही नाही, काही नाही. हां, आनंद आम्हाला BJPनं आनंद. अच्छा. हां. मग आत्ताच्या उमेदवाराचं कसं आहे वारं? हे वाघमारे साहेब थांबले आहेत, विठ्ठल वाघमारे. वाघमारे फुल म्या वाघमारे पहिलं माझ्याकडे आलं तर मी त्यांना सांगतील तो की बाबा हे BJP शिवाय आमचं गाव कुणाला मतदान देणार नाही. निवडून यायची शक्यता आहे म्हणा किती? हां, BJP एवढे हे कानिगाव साकोळ तर येणारच. हां, हां. आता बाकीचं काय कोण सांगू शकत नाही. विकास कामे करतील त्याने. हा, विकास तर करावंच लागत. संभाजी पाटील वरी हां, संभाजी पाटलाचं ऐकून हे करावंच लागत. नाही केलं तर कसं जमलं? तुमच्या गावातून पूर्ण मतदान हे BJPलाच आहे म्हणायचं? हा, BJPला आमच्या गावात संपूर्ण मत आहे. अच्छा, धन्यवाद. मला विठ्ठल गुलाब वाघमारे BJPचीच वार आहे का? चौकड. हो. दुसरे काँग्रेस पक्षाचे ते उमेदवार असतील? काय नाही. इकडे तुमच्या भागातील सगळं उमेदवार टोटल वनवे BJP. वनवेच चालेल का? हो. BJPचं हे शिरोर तालुका पूर्ण BJP. ह्याच्या अगोदर बी ह्या भागातून BJPलाच तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करून दिला होता. हो. तर त्याने काही कामं विकास कामे केल्यात का? चांगली कामं केलीत. मग त्या विकास कामावरच आता हे उमेदवार निवडून देतात. हो, त्या विकास कामावरच उमेदवार निवडून. संभाजी बह्याचं वारं इकडे जास्तच चालू आहे. जास्तच आहे. हो. मग हे जे उमेदवार आहेत हे प्रॉपर कुठले ते? हे साकोळचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आपले कानेगाव. अच्छा, दोन्ही उमेदवाराला तुम्ही? हो, दोन्ही उमेदवार. दोन्ही चांगले तुम्ही? दोन्ही चांगले काम करू शकतात का? हो. दोन्ही चांगले ओळखीचे आहेत आपले. अच्छा. नमस्कार, रिपब्लिकन वार्ता विस्तार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपण सध्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आपण पाहत आहात. सध्या आपल्याकडे साकोळ गटामधून जे उमेदवार थांबले आहेत त्यांच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया सांगणार? साकोळ गण आणि गट हे दोन्ही संभाजी पाटलाला स्वीकारत आहेत आणि लोक इतके मानतात कारण त्यांचा निधी. आमचं तर पुनर्वसन गाव असल्यामुळं कमीत कमी आमच्या गावाला 4 कोटीचा निधी आलेला आहे आतापर्यंत आणि आणखी 1 कोटीचे कामं मंजूर झाले आहे. सध्या जे गटाचे उमेदवार आहेत जे आपले विठ्ठल वाघमारे यांनी अगोदर आपले सामाजिक कोणते कार्य केले आहेत का? हो, केले. शिक्षणाच्या क्षेत्रातून आणि सामाजिक बांधिलकीतून सर्वांना गावाला घेऊन आणि विकासाच्या बाबतीतचं त्यांचं जे व्हॅल्युएशन आहे तर ते सकारात्मक असल्यामुळं लोक त्यांच्या दृष्टिकोनातून फारच ह्याच्या नजरेनं पाहतात की हा उमेदवार सर्वात नंबर 1 वर राहावं लागतो. मूलभूत गरजापैकी आपल्या गावातील त्यांचे कोणते कार्य केलेले तुम्हाला आठवत आहे का? हो, कोणते कार्य केलेत? संभाजी पाटलाच्या माध्यमातूनच सगळी कामं. एवढे मोठे घरं आले, रस्ते पूर्ण रस्ते आमच्या गावचे तर 100% रस्ते पूर्ण सिमेंट काँक्रीट झाले आणि वनीकरणाबाबतीत का नाही कमीत कमी 14 एकरचं रान आहे. 14 एकरचं वर पुनर्वसन झालेलं आहे तर 3 एकर कमीत कमी वनीकरण आहे आणि कमीत कमी 1000 नारळाचे झाडं आहेत आमच्या गावात. तुम्ही आल्यानंतर बघा, पूर्ण सिंधुदुर्ग दिसल्यासारखं दिसावं लागतं आमचं गाव.
सामाजिक कार्य केले आपण म्हणतात, परंतु मूलभूत कार्यामध्ये आपले पिण्याचे पाणी, रस्ते, पिण्याचे पाण्याची सोय तर का नाही 12 महिने 24 तास फ्री, आणि लोकाला जिथल्या तिथं टाक्या बसून प्रत्येक गल्लीला टाकी बसली आहे. का होईल मग त्यांना ह्या गटातून त्यांचे प्रतिक्रिया आपण म्हणजे निश्चित त्यांची काही उमेदवारी दिल्यात, विजयाचा संकेत आहेत का? विजय संकेत आहे, पण मी पूर्ण ह्याचा साकूळ गटाचा पूर्ण अभ्यास केलेला नाही, काही नाही. पण आमचे 4-5 गावं जे आहेत ते उदगीर तालुक्यातून आलेले आहेत, ते पूर्ण BJPचे सक्रिय आहेत. पहिल्यापासून आज नाहीत, जवळजवळ 1960पासून अटल बिहारी ज्यावेळेस पहिल्यांदा हे झाले काय हां BJPचे, त्यावेळेपासून का नाही हे गाव 5-6 उदगीर तालुक्यातले हे श्रीरामपाळला जोडलेले आहेत. सगळे BJPचे आहेत गावात. माने पाटील शेण तालुका आत्ता श्रीरामपाळ आहे. रिपब्लिकन वार्तामध्ये आपले स्वागत आहे. सर, सध्या पंचायत समिती जिल्हा परिषदेचे निवडणुका चालू आहेत. या साकूळ गटामध्ये कोणाचा प्रभुत्व जास्त आहे? BJP. आपलं नाव काय? विनायक भगवानराव बिरादार. जिल्हा परिषद गटाचे उमेदवार कोण आहेत? जिल्हा उमेदवार आहेत काय हो तर गुलाब वाघमारे. त्यांनी आतापर्यंत कोणते काही विकास कामे केली आहेत का? हो केलेत. तुम्ही त्यांना BJPला मतदान करणार? हां वारे चांगलं आहे. हां. धन्यवाद. जिल्हा परिषदेमध्ये एक मिनिट आता साकोळ जिल्हा परिषदेमध्ये जे उमेदवारी मिळालेले वाघमारे यांना पूर्ण गावातील व सर्व या परिसरातील मतदारसंघातील लोकांचा विचार घेऊन ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि हा उमेदवार जास्तीत जास्त मताने विजय होणार आहे. कारण याचे संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी अनेक कामं केलेले आहेत. अनेक पुले, रस्ते, शौचालय, अनेक काम चांगल्या प्रकारे झाल्यामुळे संभाजीराव पाटील यांनी चांगला सक्षम असा उमेदवार दिल्यामुळं जास्तीत जास्त मतांनी निवडून येण्याचा आमचा निर्धार आहे. आम्ही प्रयत्न करीत आहोत. कमीत कमी 5,000 मताच्या पुढून हा उमेदवार निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे. वार्तामध्ये आपले स्वागत आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. साकोळ गटामधून वाघमारे यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिले आहेत. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी महेश मानकुजी लुले, राहणार साकोळचा रहिवासी असून साकोळमध्ये उमेदवारी दिलेली आहे. सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर, अरविंद भाऊ पाटील निलंगेकर आणि आदरणीय अक्का यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण हा उमेदवार जो दिला आहे तो अतिशय सक्षम आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा उमेदवार आहे. त्यामुळे ह्या उमेदवाराची निश्चित या लातूर जिल्ह्यामधील भारतीय जनता पार्टीचा जो काही जिल्ह्यावर जी सत्ता येणार आहे त्यामध्ये साकोळ गटाचा उमेदवार हा सर्वाधिक मताधिक्याने निवडून. रिपब्लिकन वार्तामध्ये आपले स्वागत आहे. सध्या चालू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आपण साकोळ गटामधून जे उमेदवार दिले आहेत ते उमेदवार कोणते आहेत आणि आपले नाव सांगा. मी संतोष डोंगरे, साकोळ, राहणार साकोळ जिल्हा परिषद गटातून विठ्ठल गुलाब वाघमारे हे आहेत. आणि साकोळ पंचायत समिती गणातून मीनाताई तुकाराम लांडगे हे आहेत. आणि उजेड गणातून बालाजी जाधव सर आहेत. भारतीय जनता पक्षाने ह्या तिन्ही उमेदवारांना जी उमेदवारी दिली ही उमेदवारी त्यांचे सामाजिक कार्य कोणते केलेले आहेत का? हां, बरेच सामाजिक कार्य केलेले आहेत. आमच्या भैयासाहेबाची एक दूरदृष्टी आहे. आमचा उमेदवार हा शैक्षणिक क्षेत्रातून आलेला वाघमारे सर आहेत आणि बालाजी सर आहेत. आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय म्हणून आमच्या संभाजी भैया असतील, आमचे अरविंद भाऊ पाटील असतील, आमच्या अक्काचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. बूथ प्रमुख एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आमच्या तुकाराम लांडगे यांचे पत्नी मीनाताई लांडगे यांना उमेदवारी भैयासाहेबांना दिलेली आहे. एक कार्यकर्त्याला सांभाळणारा नेता म्हणून आमच्या भैयासाहेबाकडे आम्ही सर्वजण आशेनं बघतो. आणि एक उभरतं नेतृत्व. आणि भैयासाहेब प्रत्येक वेळेस हा कार्यकर्त्याचा सन्मान आणि कार्यकर्त्याच्या शब्दाच्या पुढं न जाणारा नेता
आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. अरविंद भाऊ पाटलाच्या सुद्धा आम्हाला विशेष लक्ष राहतं आहे आणि सर्व कार्यकर्त्यावर हक्काचा आम्हाला प्रेम मिळतं आहे. साकोळ मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे तो वाघमारे यांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यांचे अगोदर सामाजिक कार्य केलेले कोणते आहेत का? विठ्ठल वाघमारे सर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत, पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप चांगलं काम झालेलं आहे. आणि भैयासाहेबाची दूरदृष्टी म्हणून राजकारणामध्ये शिक्षणातली माणसे राहावं आणि एक सुसंस्कृत आपला समाज घडावं. त्यांनी जरी विद्यार्थी घडवले असले पण राजकारणामधली पिढीसुद्धा घडवावं आणि एक सुसंस्कृत राजकारण, एक मयाळू राजकारण माननीय भैयासाहेबांना आत्तापर्यंत केलेलं आहे. या वाघमारे साहेबांनी या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने तुम्ही त्यांना उमेदवारी आणलात, हे पूर्ण करतील का? हां, 100% भैयासाहेबांच्या आणि अरविंद भाऊ पाटलाच्या नेतृत्वाखाली, अक्कासाहेबांच्या आशीर्वादाखाली आम्ही 100% विकास हा न संपणारी गोष्ट आहे, पण शक्यतो 100% आम्ही मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सकीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.